दर्शन घेण्यासाठी जाताना जंगलमध्ये आम्हाला असं काय दिसलं की आम्हाला डायरेक्ट अर्ध्या रस्त्यात गाडी थांबवावी लागली। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर रात्री आम्ही प्रेमच्या मामाच्या घरी मुक्काम केला होता आणि सकाळीच 5 वाजता अंगतून न धुता आम्ही वापस आलो गाडीमध्ये। आणि गाडीमधून आता आम्ही एका अशा ठिकाणी चाललो ज्या ठिकाणी तुम्ही एकदा तरी गेलेच असाल, आणि ते ठिकाण म्हणजे आपल्या सर्वांची आई सप्तशृंगी माता मंदिर। आम्ही अर्ध्या रस्त्यातच होतो तोपर्यंत आम्हाला काहीतरी असं दिसलं की आम्हाला अर्ध्या रस्त्यात गाडी थांबवावी लागली, आणि ते जास्त मोठं प्राणी नाही तर छोटे छोटे मोर होते। असू द्या भाऊ, वापस गाडीत आलो आणि आता चाललो आम्ही मंदिराकडे। थोड्या वेळाने पोहोचलो मंदिराजवळ आणि गाडीमधून मंदिराचा इतका छान व्ह्यू येत होता ना की काय सांगू तुम्हाला। असू द्या भाऊ, थोड्या वेळाने गाडी वगैरे पार्क केली आणि 2-3 फोटो वगैरे काढून आता चाललो आम्ही अंग धुण्यासाठी। आणि इथं आल्यानंतर पहा किती छान व्ह्यू येतोय। आंघोळ वगैरे तर सर्वांची झालीच होती, पण काही जण राहिलेले होते। सकाळी सकाळी इतकं थंडगार पाण्यात आंघोळ करून लय भारी वाटत होतं। आंघोळ वगैरे तर झालीच होती, पण प्रेम म्हणे काहीतरी खाऊन येऊ म्हणे। मग खाली आल्यानंतर पोंगे दिसले तर पोंगेच खाऊन घेतले, कारण तिथे खाण्यासाठी दुसरं काहीच नाही होतं। मंदिराकडे जाण्यासाठी अजून टाइम होता, मग आम्ही विचार केला की इकडे आलो जाऊ तर फोटो वगैरे काढून घेऊ। फोटो वगैरे काढल्यानंतर प्रेम म्हणे लय म्हणे मोबाईल इकडे, मी व्लॉग काढतो म्हणे। म्हणतं काढ बो मग गोपाल। फोटो वगैरे झाल्यानंतर मग काही 2-3 व्हिडिओ वगैरे बी काढले आणि आता निघालो आम्ही डायरेक्ट मंदिराकडे। मंदिरात आमच्या सोबत असं काही झालं की ज्याची आम्हाला कल्पना पण नव्हती, आणि ते मी तुम्हाला दाखवतो पुढच्या ब्लॉग मध्ये। तोपर्यंत बाय बाय। जाता जाता फॉलो अँड सबस्क्राईब करून जा।